गुड मॉर्निंग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचा लाडका मयूर पोरे स्वागत करत आहे आपल्या सर्वांचं. सकाळचे 6 वाजले असतील आणि आम्ही निघालो आहोत आता आपल्या नवीन ठिकाणी, जे आहे नाशिकमधील सप्तशृंगी देवीचं मंदिर, सप्तशृंगी गड. यासाठी आम्ही रस्ता घेतलेला आहे अ, मुंबई नाशिक रोड, आणि त्याच्यासाठी आम्ही जाणार आहोत समृद्धी महामार्गावरून. तुम्ही बघू शकता काय सुंदर असा समृद्धी महामार्ग बांधलेला आहे. 6 पदरी लेन आहेत आणि रस्ता एवढा सुसाट आहे की तुम्ही 150 या स्पीडवर आरामात गाडी चालवू शकता. बेसिकली इकडचा मॅक्झिमम स्पीड लिमिट आहे 120 किलोमीटर पर आवर फॉर कार, आणि बाकी इतर ट्रक वगैरे त्यांच्यासाठी थोडासा कमी आहे. अप्रतिम बोगदे आहेत. एक तर कसारा घाटाचा बोगदा, एवढा मोठा बोगदा आहे. माझ्या मते तो महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा बोगदा असावा. जे ही म्हणजे कोकणामध्ये जाताना किंवा अजून इतरत्र जाताना मी जे बोगदे अनुभवले त्याच्यापैकी हा सगळ्यात मोठा बोगदा मला लागलेला आहे. तुम्हाला सप्तशृंगी गडाला जायला नाशिकवरून वणी या गावी जावं लागतं. वणीहून सप्तशृंगी गड अतिशय जवळ आहे. सप्तशृंगी गडाला जाण्यासाठी जेव्हा तुम्ही एक्सप्रेस हायवे सोडता त्याच्यानंतर वणीच्या दिशेने जाऊन आपल्याला गडाच्या पायथ्याशी जाता येतं. नाशिक पासून सुमारे 60 ते 65 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात सप्तशृंगी गड आहे. सह्याद्रीच्या 7 शिखरांनी वेढलेला असल्यामुळे या स्थानाला सप्तशृंगी असे नाव पडले आहे. आणि हे स्थान जर तुम्ही समुद्र सपाटीपासून मोजायला गेलात तर अंदाजे 4600 फूट उंचीवर आहे. आणि सप्तशृंगी शक्तिपीठ तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की हे 3.5 शक्तिपीठापैकी एक अर्धशक्तिपीठ आहे. त्याच्यामुळे त्याचं पावित्र्य भरपूर आहे आणि आपण सगळ्यांनी सप्तशृंगी गडाला भेट दिलीच पाहिजे. तर शक्तिपीठ म्हणजे जिथे देवीचं स्थान असतं त्याला शक्तिपीठ म्हणतात. आणि सप्तशृंगी देवीला महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी अर्धशक्तिपीठ मानले जाते, पण अनेक जण याला आद्य शक्तिपीठ देखील मानतात. आता तुम्ही बघत आहात हा पार्किंग एरिया आहे. सप्तशृंगी गडाच्या खाली भव्य असा पार्किंग प्रिमायसेस बनवलेला आहे. पार्किंग प्लस तुम्ही तिकडूनच एंटर करून शॉपिंग प्रिमायसेस पण आहे. पार्किंगचे चार्जेस 50 रुपये 3 तासासाठी होते, आणि त्याच्यानंतर मग जसे तुम्ही इतर तुमचा टाइम वाढेल तसे चार्जेस वाढणार. आणि हा आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिथे तुम्हाला देवीसाठी साडी, नारळ, चोली आणि इतर वस्तू घेऊ शकतात, व इकडूनच तुम्हाला रोपवेला जायला एंट्री आहे. प्लस इकडे तुम्ही अदर शॉपिंग पण करू शकता, जसे पेढे, प्रसाद, व इकडे इतर जेवणाचे काउंटर पण आहेत. आम्ही देवीसाठी वेणी वगैरे घेतली, रोपवेच्या दिशेने निघालो. रोपवेची तिकीट रोपवेची तिकीट काढलेली होती. जसं तुम्ही बघताय इकडे वेटिंग सीट पण आहेत, पण सध्या या ठिकाणी वेटिंग असं काहीच नव्हतं, कारण का आम्ही ज्यावेळी पोहोचलेलो तेव्हा गर्दी भरपूर कमी होती. त्याच्यामुळे आम्हाला वेटिंग भेटली नाही. रोपवेने जाण्यासाठी तुम्हाला अशी तिकीट भेटते, आणि ती रिटर्न तिकीट पण काढू शकता व सिंगल तिकीट पण काढू शकता. हे हे आले रोपवेसाठी, जे आपण रेल्वेमध्ये बसतो. हा तो रेल्वेचा डब्बा आहे, ज्याच्यामध्ये अंदाजे एका वेळी एका डब्यामध्ये 8 जण तरी बसू शकतात. 8 जण बसून प्रत्येक असे 5-6 डबे आहेत, असे एका वेळी 8-45 लोक एका वेळी वरती जाऊ शकतात. आणि वरती जाण्याचा कालावधी लागतो तो अंदाजे 2 ते 3 मिनिटामध्ये, 2 मिनिटं पण जास्तच आहे. एका मिनिटामध्ये तुम्ही देवीच्या मंडपापाशी पोहोचतात. आता देवीचे स्वरूप जर तुम्ही पाहिलं तर माता भगवतीची मूर्ती ही स्वयंभू असून ती पाषाणात कोरलेली आहे. तिची उंची जर तुम्ही बघाल तर ती अंदाजे 8 फूट आहे. रोपवेने तुम्ही अंदाजे 1 ते 2 मिनिटांमध्ये देवीच्या मंदिरापाशी येऊन पोचतात.
व तिकडून तुम्हाला मंदिराची देवीच्या दर्शनाची लाईन लावायची आहे. देवीच्या दर्शनासाठी तुम्ही रोपवे तसेच तुम्ही पायऱ्यांनी पण येऊ शकता. पायऱ्यांनी थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात. सिनियर सिटीजनला रोपवे हे सोयीस्कर आहे. रोपवेची प्रक्रिया कशी चालते? रोपवेला दोन्ही साईडला 2 वेगवेगळे डिब्बे असतात. एका डब्याने एक वरती डब्बा जातो तर दुसरा खाली जातो, असे हे बॅलन्सिंग करून चालतात. आम्ही आता देवीच्या मंदिरामध्ये प्रवेश केला आहे व आरतीची वेळ असल्यामुळे इकडे थोडीफार गर्दी लाईन लागलेली होती. देवीला दोन्ही बाजूंना 9 असे एकूण 18 हात आहेत आणि प्रत्येक हातात वेगवेगळे आयुधे आहेत. ही देवी महिषासूरमर्दिनीचे रूप आहे. शुंभ निशुंभ आणि महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने इथे वास्तव्य केले असे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या कमंडलापासून निघालेली गिरिजा महानदी म्हणजेच सप्तशृंगी देवी असेही म्हटले जाते. मंदिराच्या गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत, ज्यातून भाविकांना देवीचे दर्शन घेता येते. गडावर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे, तो पण सोयीस्कर आहे. रोपवेची तिकीट 90 रुपये प्रौढांसाठी व मुलांसाठी 45 रुपये आहे. आता जर तुम्ही देवीच्या इकडे तुम्हाला राहायचं असेल, गडावर राहायचं असेल, तर राहण्याची आणि भोजन व्यवस्था तुम्हाला गडापाशी भेटून जाईल. त्यासाठी श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टकडून भाविकांसाठी गडावर भक्ती निवास, धर्मशाळा सुविधा उपलब्ध आहेत. खोल्यांचे शुल्क कमी असते, परंतु तिथे तुम्हाला आल्यावर चौकशी करावी लागते, कारण आरक्षण पद्धत सहसा नसते. एका दिवसासाठी खोली दिली जाते. सप्तशृंगी निवास, परमेश्वरी निवास, सुरत निवास, भक्त निवास असे निवास, धर्म निवास तुम्हाला भेटतील. अन्नपूर्णा प्रसादालय विश्वस्त संस्थेकडून चालवले जाते. त्याच्यामध्ये एकावेळी 1100 ते 1200 भाविक महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतात आणि महाप्रसादाचा दर अंदाजे 20 रुपये आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये पण तुम्ही भोजनाचा लाभ घेऊ शकतात व तिकडे इतर लहान मुलांसाठी गेम्स वगैरे पण खेळायला आहेत. तसेच घराच्या परिसरात पण तुम्हाला रेस्टॉरंट्स, राहण्याची सोय आणि खाद्यांचे स्टॉल भेटून जातील. जर तुम्ही सप्तशृंगी देवीचं दर्शन करून आल्यानंतर इतर तुम्हाला वणीच्या किंवा नाशिकची जवळची ठिकाणं व्हिजिट करायची असतील तर तुम्हाला पहिलं म्हणजे वणी गाव आहे, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर चितकडा व्ह्यू पॉईंट आहे, ते पण एक गडावरील सुंदर ठिकाण आहे, जिथे निसर्गाचे सुंदर दृश्य तुम्हाला दिसते. महिषासूर मंदिर आहे, ते सप्तशृंगी गडावर असलेले मंदिर पौराणिक कथेनुसार भरपूर महत्त्वाचे आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर आहे, जे 60 किलोमीटर अंतरावर आहे. ही जी सह्याद्रीची पर्वतरांग आहे, तिकडे हा डोंगराला होल झालेला आहे. अशी मान्यता आहे की जेव्हा देवीने आपला त्रिशूळ महिषासूरवर मारला तेव्हा तो इकडे जाऊन आदळला आणि तेव्हापासून हा डोंगराला होल झालेला आहे. परत तुम्ही नाशिक शहरामध्ये पुढे पोचल्यानंतर नाशिकमध्ये तुम्हाला पंचवटी, काळाराम मंदिर, सीता गुफा आणि प्रसिद्ध पांडवलेणी इथे भेट देता येते. 7 डोंगरांनी वेढलेल्या सप्तशृंगी गडाचं दर्शन घेऊन आपण आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. दुपारचे 3 का 4 वाजलेले आहेत आणि आम्ही फक्त सप्तशृंगी गडाला भेट देण्यासाठी आजच्या दिवसाचा आमचा हेतू होता. अशा प्रकारे सप्तशृंगी देवी हे केवळ एक धार्मिक स्थान नसून ते निसर्गाचे एक वरदान आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी या 18 भुजा देवीचं दर्शन घ्यावे. बोलो सप्तशृंगी माते की.
जय. जय भवानी, जय अंबे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.